कोकणचे भाग्यविधाते आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय गीतेसाहेब या ठिकाणी व्यक्त होत आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीतील पेण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रशांतदादा भोईर, माझे सहकारी किशोर जैन, समीर शेडगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि प्रसाददादा भोईर यांना विक्रमी मताने विजयी करण्याकरता या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपण सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांना, हे निवडणुकीची प्रचार सभा आहे, त्यामुळे आचारसंहितेचं बंधन आहे आणि या सभेला परवानगी फक्त 9 वाजेपर्यंत आहे. खरं म्हणजे 10 वाजेपर्यंत घ्यायला हवी होती, परंतु 9 वाजेपर्यंतची परवानगी आहे आणि आता 8:20 झाले आहेत, फक्त 40 मिनिटं शिल्लक आहेत. आणि म्हणून मग उल्काताई बोलत असताना पण मला त्यांना चिठी पाठवावी लागली की परवानगी फक्त 9 वाजेपर्यंत आहे. आणि म्हणून मग इतर अनेक वक्ते आहेत, परंतु वेळेची ही मर्यादा असल्यामुळे आपण सगळ्यांना कात्री लावलेली आहे. इतर कोणालाही संधी इथं देता येत नाही आहे. आपण सर्व इथे आज उपस्थित आहात, सगळे मतदार. खरं म्हणजे या कोलारच्या नाक्यावर हे विजयाचे फटाके आहेत. आणि म्हणून कोलारच्या नाक्यावर ही सभा होते आणि उपस्थिती पाहिली त्यामुळे मला आता खात्री झालेली आहे की 20 तारखेला होणाऱ्या या मतदानात या पेण विधानसभा मतदारसंघातून प्रसाददादा भोईर विक्रमी मताने विजय होतील असा विश्वास माझ्या मनात होणार ना. आज कशा करता आलोत आपण? प्रसाददादा भोईरचा नंबर कितवा आहे तो बघू नका मशीनवरचा, मशाल फक्त बघा, मशाल 2 नंबर आहे. छोटा बाळ सांगतोय 2 नंबर. हा बघा माझ्या बाजूला आहे, तो सांगतोय 2 नंबर. त्याला वर जरा स्टेजवर घ्या, वर उभा कर, इथे उभा कर त्याला. ये 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 बाळा, ये इकडे. सांग कुठली निशाणी आहे सांग. हा आता त्याला कळलंय, त्यामुळे आपल्याला नक्कीच कळणार आहे. आणि म्हणून मग आपल्याला मशाल हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. माझ्या अगोदर प्रसाददादा भोईर या ठिकाणी 15 मिनिटं फक्त त्यांनी आपलं भाषण केलेलं आहे. पण या 15 मिनिटात जे आमदाराने सांगण्याची आवश्यकता आहे किंवा आमदाराने जे करण्याची आवश्यकता आहे ते प्रसाददादा भोईर यांनी सांगितलं ना. पटलं काय आपल्याला? पटलंय ना. मग आता आपली इच्छा काय आहे? इच्छा काय आपली? प्रसाददादा भोईरना आमदार करायचं ना, बरोबर ना. आणि म्हणून मग आता ही जबाबदारी आता आपली आहे. ही जबाबदारी आपली आहे, मतदारांची आहे, तुमची माझी आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आपण सर्वांनी 20 तारखेला पार पाडायची आहे. फार मोठं राजकीय भाषणाची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण तसा प्रसाददादा भोईर हे भाग्यवान आहेत. कारण या निवडणुकीमध्ये जे प्रमुख 3 उमेदवार आहेत, मला वाटतं अनेक असतील, किती उमेदवार आहेत एकूण? 7 उमेदवार आहेत. पण प्रमुख 3 पक्षांचे जे उमेदवार आहेत यामध्ये जर 1 नंबरचा उमेदवार कोण असेल तर प्रसाददादा भोईर आहे ना.
या तिन्ही उमेदवारांमध्ये एक नंबरचा उमेदवार जर कोण असेल तर प्रसाददादा भोईर, आणि म्हणून अतिशय योग्य उमेदवार हा आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत पेण विधानसभा मतदारसंघात आपल्याला लाभलेला आहे. मी लोकसभेवरती फार काय बोलणार नाही, बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. पण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पेण विधानसभा मतदारसंघातून आपल्याला किती हजार मतांची पिछेहाट झाली? 47,000. आणि मी शब्द दिलाय उद्धव साहेबांना, या पेण विधानसभा मतदारसंघात 47,000 आणि लोकसभेला मी मागे होतो, त्यात पेण विधानसभा मतदारसंघात प्रसाददादा भोईर 30,000 मतांनी जिंकल्याशिवाय राहणार नाही. जिंकणार ना? हात वर करा सगळ्यांनी, सगळ्यांनी हात वर करा, वचन द्या, शब्द द्या, सगळ्यांनी हात वर करून. जिंकवणार ना आपण सगळे? जिंकवणार ना? मी शब्द दिलाय तुमच्या वतीनं. मी हा जरा जोरदार बोलतो रे. प्रसाद दादा शिवसेनेचा वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला. खरं म्हणजे त्यांनी सुरुवात 6 महिने अगोदरच केली. गणपतीमध्ये मी जाताना बॅनर बघत होतो. गणपतीत जाताना प्रत्येक नाक्यावर मी बॅनर पाहत होतो. नवरात्रीला सुद्धा मी बॅनर पाहत होतो. 6 महिने अगोदरच तयारी केली होती. आणि आज मला त्याचा आनंद या गोष्टीचा होतोय की त्या तयारीमुळे या मतदारसंघातली सगळी तरुणाई प्रसाददादा भोईरच्या पाठीशी आहे ना. 100% तरुणाई आज प्रसाददादा भोईरच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे प्रसाददादा भोईर आमदार, तरुणांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील. करणार ना? बघा, शब्द घेतोय मी त्यांच्याकडून. आणि त्यामुळे सगळी तरुणाई ही आता आपल्या पाठीशी आहे. पण संपूर्ण तरुणाई आपल्या पाठीशी असताना सुद्धा काय असतं, तुमच्याकडे शक्ती किती असेल, ताकद किती असेल, किती ताकद असो, किती शक्ती असो, पण जोपर्यंत त्या ताकदीला आणि शक्तीला विवेकाची जोड होत नाही, मिळत नाही, तोपर्यंत ती ताकद किंवा ती शक्ती सत्कारणी लागत नाही. आणि मग ती विवेकाची जोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल चिन्ह देऊन त्या विवेकाची जोड आज आम्ही प्रसाददादा भोईरला देऊ. ही जोड आहे, विवेकाची जोड आहे. ही जी जोड आहे ही विवेकाची जोड आहे. खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत. जसं तुम्हाला वाटतं ना सगळ्यांना की प्रसाददादा भोईर आमदार व्हावा, वाटतं की नाही? वाटतं ना सगळ्यांना? जरा उजव्या बाजूने आवाज कमी येतोय, अंधार आहे. हा, आता बरोबर आला. जसं तुम्हाला वाटतंय की प्रसाददादा भोईर आमदार व्हावा, तसं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटतंय. काय वाटतंय? महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटतंय. काय वाटतंय? उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावे. वाटतंय ना? का नाही वाटत? महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटतंय की उद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच व्हावेत. आणि मग जर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असेल तर मुख्यमंत्री कसे होणार? आपली आघाडी आहे, आघाडी आहे ना आपली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. आणि मग या आघाडीमध्ये सर्वात जास्त आमदार ज्या पक्षाचे निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री. मग आपली जबाबदारी काय आहे की सर्वात जास्त आमदार
हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले पाहिजेत. आणि म्हणून मग एक एक आमदार हा महत्वाचा आहे ना. एक एक आमदार हा महत्वाचा आहे. ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील त्यावेळेला पेणचा आमदार प्रसाददादा भोईर भगवा खांद्यावर घेऊन त्या शपथविधीला हजर असेल. पाठवायचं ना विधान भवनात. भगवा खांद्यावर घेऊन त्यांना आपल्याला त्या विधान भवनात पाठवायचे. खरं म्हणजे प्रसाददादा भोईर भाग्यवान आहेत. तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं. त्यांनी कदाचित मातोश्रीवरती रात्री 10 वाजता आधी हाताला चिमटा काढला असेल. जे घडतंय ते खरोखर आहे का स्वप्न आहे. त्या रात्री 10 वाजता उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या रात्री, बरोबर, उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, त्याची आदली रात्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. मातोश्रीवर प्रसाददादा भोईर आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्याचे कार्यकर्ते प्रसाददादाचे सगळे मातोश्रीवर आहेत. 10 वाजता रात्री त्याने आधी आपल्या हाताला चिमटा काढला असेल. मी जे काही बघतोय ते खरं आहे का खोटं आहे का स्वप्न आहे. रात्री 10 वाजता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसाददादा भोईर यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. एका हातानं शिवबंधन बांधलं आणि दुसऱ्या हातानं पक्षाचा एपी फॉर्म त्यांच्या हातामध्ये दिला ना. हे असं कधी यापूर्वी कुणी अनुभवलं असेल काय. हे कुणाच्याच नशिबी नाहीये, कुठल्याही उमेदवाराच्या नशिबी नसेल. जे भाग्य प्रसाददादा भोईर यांच्या नशिबी आहे. आणि म्हणून ज्या क्षणाला त्यांनी शिवबंधन बांधलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एबी फॉर्म घेतला त्या क्षणाला प्रसाददादा भोईर यांचा विजय हा निश्चित झालेला आहे. झालाय ना. आणि म्हणून मग जर मुख्यमंत्री आपल्याला उद्धव साहेबांना करायचं असेल तर प्रसाददादा भोईर हा विक्रमी मतांनी या मतदारसंघातून निवडून जाण्याची आवश्यकता आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना पण सगळ्यांना विनंती करणार आहे, उमेदवारांना पण विनंती करणार आहे की आपण भाग्यवान आहात. या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीत सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला जवळजवळ किती मिळाली मतं, किती मिळाली लोकसभेला? 67,000 मतं ही लोकसभेला सुद्धा मिळालेली आहेत. मिळाली ना. मग आता त्याच्यात आपल्याला भर टाकायची आहे. टाकायची ना. आता ही भर कशी पडणार आहे? म्हणून थोडासा इतिहास सांगतो, पूर्व इतिहास प्रसाद भोईर यांचा थोडक्यात सांगतो. कारण ते पूर्वी शेका पक्षात होते. शेका पक्षातून धैर्यशील दादा बरोबर भारतीय जनता पक्षात गेले, बरोबर ना. हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे याच्यात लपवण्यासारखं किंवा न सांगण्यासारखं काही नाहीये. ते मूळचे शेका पक्षाचे कार्यकर्ते धैर्यशील दादा बरोबर भारतीय जनता पक्षात गेले ना. आणि आता भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेनेत आले. पण येताना रिकामे आलेत का? नाही. डाव्या खिशात शेका पक्ष घालून आलेत तर उजव्या खिशात भाजपाला घालून आलेले आले का नाही आले की नाही? मग डाव्या खिशात शेकापला घालून आलेत, उजव्या खिशात भाजपला घालून आलेले आहेत. आणि म्हणून मग आता ही ताकद दुपटीनं आपली वाढलेली आहे. किमान 30,000च्या फरकानं प्रसाददादा भोईर विक्रमी विजयाने झालेच पाहिजेत. हे चित्र आज या पेण विधानसभा मतदारसंघात आहे ना. आणि म्हणून मग आता सांगणार आहे की जे आहेत 67,000 ते तर आपल्याला राखायचेच आहेत. त्यातलं एकही मत कमी होणार नाही याची खबरदारी घ्यायची आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आणि जे तुम्ही खिशातून आणलेत ते सुद्धा नक्की आपल्याला मिळतील याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून जे शाश्वत आहे
जे शाश्वत आहे. बघा निवडणुका, आता त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही, पण निवडणूक हा एक प्रकारचा जुगार आहे. बरोबर ना? हा का चुकीचं आहे? बरोबर आहे ना? निवडणूक हा एक प्रकारचा जुगार आहे. आणि पण या जुगारामध्ये खेळणारा नाही विजयी करत. खेळणारा करतो का? नाही करत. या जुगारामध्ये जो मतदार आहे तो ठरवणार आहे की या खेळात कुणाला विजयी करायचं. कोण ठरवेल? मतदार ठरवणार आहे. तो ठरवणार आहे की या खेळात कुणाला विजयी करायचंय. जुगार म्हटला म्हणून राजकारणावरती काय मी टीका करण्याकरता हा शब्द नाही वापरला, परंतु राजकारणच असं आहे की ज्याच्यात शाश्वत काही नसतं. राजकारण हे असं एकमेव क्षेत्र आहे की ज्याच्यात शाश्वत काही नसतं. असतं का काही शाश्वत? कधी काही घडत असतं. आणि म्हणून जे शाश्वत आहे ते तर आपल्या हाती राहिलंच पाहिजे. परंतु जे आपण आता मिळवू पाहतो किंवा जे आपण मिळवणार आहोत तेही आपल्याला मिळवलंच पाहिजे. आणि मग जेव्हा या सगळ्याची गोळाबेरीज होईल तेव्हा निश्चितपणे प्रसाददादा भोईर यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग हे मी का सांगितलं आता, तर या राजकारणामध्ये फसवणारे खूप असतात. या राजकारणामध्ये जे राजकारणी आहेत ज्यांनी अख्खं आयुष्य राजकारणात घालवले, असे कितीक राजकारणी आहेत ना, का नाही? तुम्हाला माहिती आहेत की नाही? असे अनेक राजकारणी आहेत की ज्यांनी अख्खं आयुष्य राजकारणात घालवले. कधी कुणाची टोपी कोणाला घालतील पत्ता नाही, आहे ना? कधी सोडून कुणाच्या दारात जातील सांगता येत नाही. असे अनेक राजकारणी आहेत. तर त्यांच्या राजकारणाचा कुठल्याही प्रकारे आपण बळी ठरता कामा नये. ही जबाबदारी आता आपली आहे, शिवसेनेची आहे, मूळ पदाधिकाऱ्यांची आहे की आपण कोणत्याही राजकारणांच्या फसव्या गोष्टींना अजिबात बळी पडता कामा नये. खरं म्हणजे तुम्हाला आता आणखीन काही सांगायची गरजच नाहीये, कारण जर उमेदवारांची तुलना केली तर एक नंबरचा उमेदवार हा प्रसाददादा भोईर आहे, हे जग जाहीर झालेलं आहे. याला आता कोणी ज्योतिषी आवश्यक आहे काय सांगायची की एक नंबरचा प्रसाददादा भोईर आहे? सर्व गुणसंपन्न असा उमेदवार आपला आहे. मी तसं म्हटलंय, सर्व गुणसंपन्न आपला असा उमेदवार आहे. जे काही माझ्यातले दोष होते असतील ते पण दुरुस्त करण्याची ताकद प्रसाददादा भोईर मध्ये आहे. आणि म्हणून मग ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि लढून जिंकायची आहे. नुसती लढायची नाहीये, ही निवडणूक आपल्याला लढून जिंकायची आहे. जिंकायची ना? मग आता आपण कसे उभे राहणार, कसे लढणार, कसे लढणार आपण? आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपण या रायगडचे रायगडचे आहोत ना, राजे नाही आहोत, रायगडचे सैनिक आहोत, रायगडचे शिपाई आहोत आपण. धन्यवाद दिले पाहिजेत बॅरिस्टर अंतुलेंना, धन्यवाद दिले पाहिजेत बॅरिस्टर अंतुलेंना, कारण या जिल्ह्याचं नाव होतं कुलाबा. आता आपण विसरलो पण असू, नवीन पिढीला ते माहीत पण नसेल, आजच्या पिढीला कदाचित नवीन पिढीला हे माहीत पण नसेल, पण या जिल्ह्याचं नाव होतं कुलाबा. हे कुलाबाचं नाव बदलून याचं नाव केलं रायगड. हे त्यावेळचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांनी रायगड केलं. आणि म्हणून अंतुले साहेबांना एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता, धन्यवाद द्या त्यांना, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. हे अंतुले साहेबांनी केलं रायगड. आजच्या पिढीला कदाचित हे माहीत पण नसेल कुलाबा होतं केव्हा होते, पण याचा कुलाबा हे नाव होतं, आता रायगड याचं नाव झालेलं आहे. का रायगडचं नाव ठेवलं? का रायगड नाव ठेवलं? रायगड नाव का ठेवलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा या जिल्ह्यात आहे म्हणून रायगड. बरोबर ना? हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड
हा या जिल्ह्यात आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. मग आता रायगड ही राजधानी महाराजांनी का निवडली? रायगड ही राजधानी महाराजांनी का निवडली? कधी विचार केलाय का आपण? हा विचार कधी आपण केलाय का? महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं तुम्हाला माहिती आहे का? इतिहास सांगतो थोडक्यात. मी थोडा वेळ आहे म्हणून हा इतिहास सांगतो. ऐकायचा आहे ना? आपल्या राजांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास आपल्याला ऐकायचा की नाही? आणि म्हणून थोडक्यात माहिती देतोय. दक्षिणेकडे आता जे तामिळनाडू आहे, दक्षिणेकडे आता जे तामिळनाडू आहे, पूर्वीचं मद्रास, जुन्या लोकांना माहीत असेल मद्रास, मुंबईमध्ये मद्राशी म्हणायचे सगळ्यांना, कुणी लुंगी लावले की तो मद्राशी. तर पूर्वीचा मद्रास, आताचं तामिळनाडू, त्या तामिळनाडूमध्ये असलेलं तंजाऊर, तंजाऊर एक संस्थान आहे तामिळनाडूमधलं. तिथले राजे होते व्यंकोजी राजे, व्यंकोजी राजे भोसले. म्हणजे कोण? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू, शहाजी राजांचे पुत्र व्यंकोजी राजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले हे तंजावरचे राजे होते. महाराजांनी ज्यावेळेला हिंदवी स्वराज्याची घोषणा केली त्यावेळेला महाराजांनी एक एक आप्त स्वकीय जे कोणी होते जवळचे त्यांना गोळा करायला सुरुवात केली. आणि म्हणून मग महाराजांनी व्यंकोजी राजेंना पत्र लिहिलं. शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसलेंना महाराजांनी पत्र लिहिलं की मी हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडलेला आहे, तुम्ही माझे बंधू आहात आणि म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पात तुम्ही सहभागी व्हावं. या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पात तुम्ही सहभागी व्हावं आणि म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं. महाराजांना वाटलं आपला भाऊ आहे, शहाजीराजांचा पुत्र आहे, आपलाच सक्का भाऊ आहे, तो आपल्यामध्ये सहभागी होईल म्हणून त्याने विनंती केली. परंतु व्यंकोजी राजांनी ती विनंती नाकारली. व्यंकोजी राजाने ती विनंती नाकारली. त्यांनी कळवलं की मी शहाजीराजे हे निजामाचे सरदार आहेत, शहाजीराजे माझे पिता आणि तुमचे पण पिता हे निजामाचे सरदार आहेत आणि त्यांनी मला हे राज्य दिलेलं आहे, त्यामुळे मी निजामाचा सुभेदार आहे इथला. शहाजीराजे हे निजामाचे सुभेदार आहेत, तंजाऊरचं संस्थान हे मला शहाजीराजाने दिलं आहे आणि म्हणून माझी जबाबदारी आहे निजामाची सेवा करणं, त्याच्याशी इमान राखणं, मी त्याच्याशी बेईमानी करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्यात सहभागी व्हायला नकार दिला. तो नकार आल्यानंतर महाराजांनी निर्णय घेतला आणि तंजाऊरवरती स्वारी केली. महाराज गेले रायगडावरून तंजाऊरला, तामिळनाडूला. किती? जवळजवळ 2200 किलोमीटर, 2000 किलोमीटर असेल अंतर, 2300 किलोमीटर अंतर असेल. आजच्या घडीला आपण मोजलं तर असेल ना 2000 किलोमीटर. जरा चुकलो तर दुरुस्त करा, तेवढेच फक्त पत्रकार पॉईंट करू नका, मागे पुढे असतील. पण साधारण 2000 किलोमीटर अंतर असेल रायगड ते तंजाऊर. इथून महाराज तंजाऊरवर चाल करून गेले. तंजाऊरवर चाल करून गेल्यानंतर ज्यावेळेला तंजाऊरच्या सीमेच्या बाहेर महाराजांचं सैन्य पोचलं, पुन्हा एकदा महाराजांनी व्यंकोजी राजांना विनंती पाठवली, आपला वकील पाठवला की मी तुमचा बंधू आहे, तुम्ही माझे बंधू आहात, मला तुमच्याशी युद्ध करण्याची हौस नाही आहे, मी युद्ध करायला नाही आलोय, तुम्ही माझ्या पत्राचा अवहेर केलात म्हणून प्रत्यक्ष भेटून तुम्हाला मी विनंती करायला आलोय, तुम्हाला हात जोडायला आलोय की तुम्ही माझ्या विनंतीचा आदर राखावा, मान राखावा आणि हिंदवी स्वराज्यात तुम्ही सहभागी व्हावं. त्या वकिलाला पण व्यंकोजी राजेने धुडकावून लावलं, उलट निरोप दिला की मी काय यात सहभागी होणार नाही. मी ज्या निजामानं शहाजी राजांना सुभेदारी दिली, ज्या सुभेदारांनी मला ही तंजाऊरचं संस्थान दिले, त्याच्याशी मी बेईमानी करणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर युद्ध करा, लढाई करा आणि तंजाऊर जिंका. महाराजांचा नाईलाज झाला. ते आपल्या भावावर चालून करून हल्ला करायला, लढायला गेले नव्हते, पण नाईलाज झाला. शेवटी तंजाऊरवरती हल्ला केला आणि महाराजांनी तंजाऊर जिंकलं. जरा उद्या टाळ्या जोरात वाजू द्या, जोरात वाजू द्या, किरकोळ नको. अरे हा आपला इतिहास आहे.
आहे ना आपला इतिहास? आपल्याला अभिमान आहे की नाही? वाटतो ना अभिमान? अरे हा आपला इतिहास आहे. आणि मग महाराजांनी तंजावर जिंकलं. तंजावर जिंकल्यानंतर सुद्धा महाराजांनी तंजावरवरती आपला सरदार बसवला नाही. पुन्हा त्या व्यंकोजीला सांगितलं की मी लढाई जरी जिंकलो असलो, मी तंजावर जरी जिंकलो असलो, तरी तू माझा भाऊ आहेस, माझा बंधू आहेस. मी पुन्हा तुझ्याच ताब्यात हे राज्य देतोय माझं, तू हे सांभाळ आणि हिंदवी स्वराज्याला खंडणी दे. पुन्हा व्यंकोजीला गादीवर बसवून महाराज रायगडावर आले. महाराज जेव्हा रायगडावर आले तेव्हा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असलेला बुंदेलखंड, माहिती आहे का बुंदेलखंड कुठे आहे? त्या बुंदेलखंडमध्ये होता राजा छत्रसाल. बुंदेलखंडचा राजा छत्रसाल हा महाराजांच्या वयाचा होता. महाराज जेव्हा तंजावर जिंकून रायगडावर परत आले तेव्हा त्यांना कळलं की बुंदेलखंडचा राजा छत्रसाल आपल्याला भेटीकरता रायगडाच्या पायथ्याला येऊन वाट पाहतोय. गडावर आल्यावर महाराजांनी त्या छत्रसालला बोलवून घेतलं. किंवा कशासाठी आलास तू? तू तर बुंदेलखंडचा राजा आहे, त्यांच्याच वयाचा होता, महाराजांच्याच वयाचा. तो म्हणाला, महाराज मी तुमच्या पायाशी शरण आलोय, मी माझं राज्य तुमच्या पायाशी अर्पण करायला आलोय. सक्का सावत्र भाऊ लढायला उभा राहिला आणि बुंदेलखंडचा राजा आपलं राज्य पायांच्या चरणी अर्पण करायला आला. तो म्हणाला, मी माझं राज्य तुमच्या पायाशी अर्पण करायला आलोय, या हिंदवी स्वराज्यामध्ये माझं राज्य सामील करायला आलोय, तुम्ही माझा स्वीकार करा. महाराजांनी सांगितलं, राजा छत्रसाल तुम्ही राजे आहात बुंदेलखंडचे, तुम्ही राजेच आहात, राजेच राहाल. तुम्हाला माझ्याकडे येऊन तुमचं राज्य अर्पण करायची आवश्यकता नाहीये. मी महाराष्ट्रातून माझ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करतोय. तुम्ही बुंदेलखंडमधून मला जे सहकार्य लागेल त्या तुमच्या भागातून या हिंदवी स्वराज्याला तुम्ही सहकार्य करा. त्या राजा छत्रसालचा मान केला, सन्मान केला, त्याला तोफा भेट दिली आणि सन्मान करून त्या राजा छत्रसालला बुंदेलखंडला परत पाठवलं. हे दोन किस्से का सांगितले? हे दोन किस्से का सांगितले? एका बाजूला दक्षिणेला तंजावर आणि दुसऱ्या बाजूला उत्तरेला बुंदेलखंड आणि त्याच्यामध्ये असलेला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. एवढं साम्राज्य होतं महाराजांचं. तंजावर ते बुंदेलखंड, ज्याच्यामध्ये तामिळनाडू राज्य येतं, ज्याच्यामध्ये कर्नाटक येतं. पूर्वी कर्नाटक राज्य होतं तेव्हा तामिळनाडू नव्हते. कर्नाटकची सुभेदारी शहाजीराजांकडे होती, तेव्हा तामिळनाडू नव्हतं जन्माला आलेलं, पण कर्नाटक होतं. आणि म्हणून तंजावर ते बुंदेलखंड एवढं साम्राज्य पसरलं होतं. पण या एवढ्या मोठ्या साम्राज्यामध्ये राजधानी फक्त रायगडच का निवडली? का निवडली? किती राज्य होती तिकडे? तंजावर पासून बुंदेलखंड पर्यंत कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा काही भाग. आज सुद्धा इंदोरला आपले राजे आहेत ना, अहिल्याबाई होळकर आहेत ना तिकडे. माधवराव शिंदे आताचे, ज्यांचा मुलगा आता जो शिंदे आहे, त्याचे जे पूर्वी दत्ताजी शिंदे जे आहेत ना तिकडे, इथपर्यंत आपलं अखंड पसरलेलं साम्राज्य होतं. तरी सुद्धा राजधानी रायगड निवडली. का निवडली? का निवडली? महाराजांना विश्वास होता, या रायगडच्या मावळ्याच्या खांद्यावर मी माझी मान ठेवली तर विश्वासघात होणार नाही. होता ना? मग हा आपला सन्मान आहे की नाही? मग या रायगडमध्ये जर विश्वासघातकीच जन्माला आले असतील तर काय करायचं त्यांचं? काय करायचं? अरे या रायगडचा सार्थ अभिमान बाळगता, ज्या रायगड राजधानी म्हणून तुम्ही नाव अभिमानाने घेता, आणि त्या रायगडमध्ये जर विश्वासघातकी जन्माला आले असतील तर त्या विश्वासघातक्यांचं काय करायचं? करायचं ना? टकमक टोक त्याच्यासाठी आहे ना, करणार की नाही? म्हणून तुमच्या खांद्यावर विश्वासानं मान पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवले, प्रसाददादा भोईरच्या रूपाने. काय करायचं त्या विश्वासघातक्यांचं? आणि म्हणजे विश्वासघातक्यांवर विश्वास अजिबात ठेवू नका. ही निवडणूक जिंकायची असेल तर उमेदवारांना माझी एकच विनंती आहे, विश्वासघातक्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. अजिबात. हे विश्वासघातकी आहेत. कधी